तुमची पण तूळ रास आहे ना? मग आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तूळ राशीच्या मंडळींनो, ताईंनो, दादांनो, उद्या शनिवार 1 ऑगस्टची रात्र आयुष्यातील सर्वात मोठी काळी रात्र ठरू शकते. याची कल्पना तुम्ही स्वप्नातही केली नसेल. आज तुमच्या नशिबाच्या पाठावर एक असा खेळ सुरू झालाय जिथे तुमची एक छोटी चूक, तुमचा एक चुकीचा विश्वास तुमच्या संपूर्ण आयुष्याचा कोळसा करू शकतो. सावधान, अत्यंत सावधा. तुमच्या नात्यातील तुमच्या अत्यंत जवळची एक स्त्री तुमचं हस्त खेळतं आयुष्य उद्ध्वस्त करायला निघाली आहे. ती बाहेरची कुणी नाही, ती तुमच्या घरातील असू शकते, तुमच्या नात्यामधील किंवा तुमच्या प्रेमाच्या नात्यामधील देखील असू शकते, किंवा तुमच्या ऑफिसमध्ये तुमच्या शेजारच्या खुर्चीवर बसलेली असू शकते. ती स्त्री जिच्यावर तुम्ही डोळे झाकून विश्वास ठेवला, जिच्यासाठी काही करायला तयार आहात. पण उद्या म्हणजेच शनिवारी 1 ऑगस्टला ती स्त्री तुमच्या पाठीच्या मागे असा खेळ खेळणार आहे जसा घाव तुम्हाला आयुष्यभर विसरता येणार नाही. आता तुमच्या मनात पहिला प्रश्न असेल की अचानक काय घडणार आहे? कालपर्यंत सगळं ठीक होतं, मग आजच असं काय घडणार आहे? असं काय आबळ कोसळणार आहे? तर तुळ राशीच्या लोकांनो, ताईंनो, दादांनो, ज्योतिषशास्त्राचा हा एक भयंकर आणि सर्वात मोठा दुर्मिळ योग आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं दत्त कृपा या चॅनलमध्ये मी स्वागत करते. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर आता सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त मात्र कमेंट करायला विसरू नका. ज्यांचा स्वामींवर आणि आपल्या गुरुदेव दत्तांवर विश्वास आहे त्यांनी ही कमेंट करायला मात्र अजिबातच विसरू नका. कमेंट केली, सबस्क्राईब केलं तर बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी तुळ राशीचा व्हिडिओ अपलोड करेन त्याचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. चला तर मंडळींनो, वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तुमच्या राशीचा स्वामी न्यायाधीश मानले जातात, त्यामुळे हा ग्रह अत्यंत विचारपूर्वक चालणारा आणि कर्माचा हिशोब ठेवणारा ग्रह आहे. उद्या शनिवारी 1 ऑगस्टच्या दिवशी राग आणि रक्ताचा करार आहे. तुमच्या राशीवर मंगळाची वक्रदृष्टी पडली आहे आणि त्यात राहू केतू यांची सावली मिसळली आहे. त्यामुळे ज्योतिषशास्त्रानुसार स्त्री शक्ती उलटी फिरते, म्हणजेच तुमच्या आयुष्यातील स्त्री ऊर्जा ही सकर्मक न राहता तुमच्या कुटुंबातल्या 7व्या आणि 8व्या स्थानावर अशी काही ग्रह चालली की ज्यामुळे तुमच्या हस्ते खेळते संसाराला, तुमच्या नोकरीला किंवा तुमच्या व्यवसायाला एक स्त्रीच्या माध्यमातून नजर लागू शकते. ती स्त्री तुमच्या विनाशाची कारण ठरेल. तुळ राशीचे लोक हे मनाने अतिशय प्रामाणिक असतात. कोणाचे 2 रुपये स्वतःकडे ठेवत नाही आणि संकटात असेल तर स्वतःचा खिसाही रिकामी करून मदत द्यायला तयार असतात. तुमची हीच वृत्ती आणि हाच आपलेपणा, हा स्वभाव आज तुमच्या सर्वात मोठा काळ ठरणार आहे. ही स्त्री तुम्हाला तुमच्या स्वभावाचा फायदा घेणार आहे. ती तुमच्यासमोर इतकं गोड बोलेल, तुमच्या दुःखावर इतकं सहानुभूती दाखवेल की तुम्हाला वाटेल या जगात तिच्यासारखं चांगलं कुणीच नाही. पण लक्षात ठेवा, दिसतं तसं नसतं म्हणूनच जग फसतं. याचप्रमाणे तिच्या चेहऱ्यावरच्या खोट्या मुखवट्यामागे काय लपलाय हे तुम्हाला पुढच्या काही क्षणात कळेल. त्यामुळे 1 सेकंदही स्किप न करता शेवटपर्यंत पहा हा व्हिडिओ. मंडळींनो, तुळ राशीच्या जातकांनो, आज मी जे सांगणार आहे ना ते तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा धडा आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा 4 धक्कादायक गोष्टीचा खुलासा करणार आहोत जे ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. ती स्त्री नेमकी कोण आहे? तुमच्यापासून ती कधीच लपू शकत नाही. ही स्त्री एवढी भयंकर आहे की तुमचं घर फोडणार, तुमचे बँक खाते रिकामे करणार, तुम्हाला कोर्टाच्या पहिल्या पायरीपर्यंत सोडायला येणार. उद्या शनिवार 1 ऑगस्टच्या दिवशी तुम्हाला कोणत्या चुका टाळायच्या आहेत, कोणत्या चुका केल्यास थेट विनाश होईल, या सर्वात तुमच्या कुलदेवतेचा आणि बजरंगबलीचे गुप्त उपाय करणं तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल आणि त्या स्त्रीचा डाव उलटून टाकण्यास मदत होईल. तुम्हाला वाटत असेल की तुमचं आयुष्य सुरक्षित आहे तर हा तुमचा गैरसमजही असू शकतो. कुंडलीतले खोटं बोलत नाही, ग्रहाची चाल कधी चुकत नाही. डोळे कान उघडे ठेवू नये का? उद्या शनिवार 1 ऑगस्टची रात्र तुमच्या आयुष्याला दिशा आणि दशा दोन्ही बदलणार आहे. चला आता वेळ न घालवता जाणून घेऊया ती स्त्री नेमकी कोण आहे आणि तुमच्यावर पहिला वार कधी आणि कसा करणार आहे. तुळ राशीच्या मंडळीनं, आता तुम्ही अशा टप्प्यावर आला आहात जिथे आपल्या त्या चेहऱ्यावरून बुरका फाडायचा आहे आणि जाणून घ्यायचं आहे की ही कोण आहे. ती स्त्री तुमच्या आयुष्यात नेमकी कोणत्या रूपात वावरत आहे. ज्योतिषशास्त्राचा अत्यंत सखोल अभ्यासानुसार जेव्हा तुळ राशीच्या कुंडलीत मंगळ आणि शनीचा विपरीत योग होतो तेव्हा ती स्त्री तुमच्या अगदी जवळ असते. ती अनोळखी नसते. तिला तुमच्या घराची, तुमच्या कमजोरीची आणि तुमच्या पैशाची संपूर्ण माहिती असते. चला तर मग आपण जाणून घेऊया ती नेमकी कोण आहे.
तीन वेगवेगळ्या पातळीवर समजून घेऊया. पहिली शक्यता आहे तुमच्या कुटुंबातील किंवा जवळच्या नातेवाईकापैकी एक असू शकते. अगदी ही स्त्री तुमच्या सुखदुःखात भागीदार असल्याचे नाटक देखील करते. जेव्हा पण तुमच्या घरात काही चांगलं घडतं, जेव्हा तुमची प्रगती होते, तुम्ही गाडी घेता किंवा घरात सोनं नाणं घेता, तेव्हा ती स्त्री तुमचं कौतुक करेल. पण तिच्या डोळ्यात मत्सर तर स्पष्टपणे जाणवेल. ती तुमच्या घरात फूट पाडण्याचा प्रयत्न करेल. मंडळींनो, भावा बहिणीमध्ये वाद, सासूसुनामध्ये विष कालवेल, नवरा बायकोमधील विश्वासाला तडा घालण्याचा पुरेपूर प्रयत्न करेल. तिचा मुख्य उद्दिष्ट उद्या शनिवारी 1 ऑगस्टला ती घरातील एखाद्या लहानशा गोष्टीवरून मोठा वाद पेटेल. दुसरी शक्यता, जर तुम्ही नोकरीत असाल, तुमचा व्यवसाय असेल, तर त्या कामाच्या ठिकाणी एखादी महिला तुमच्या विरोधात कट रचत असेल, तुमच्या कामात खूप मदत करत असल्याचं दाखवून, तसेच ऑफिसमधील सिक्रेट जाणून घेण्याचा, तुमच्या बिझनेसचे प्लॅन जाणून घेण्याचा प्रयत्न करते. ती तुमच्या पाठीमागे वरिष्ठ अधिकारी किंवा तुमच्या माणसाचे कान भरवते. उद्याच्या दिवशी तुमच्या ईमेलचा वापर करून ती स्त्री तुम्हाला अडचणीत आणू शकते. तूळ राशीचे पुरुष खास करून यात लवकर अडकतात. ती अत्यंत गोड बोलते. तिच्या बोलण्यात इतका गोडवा असेल की तिच्या शब्दाचं तुम्ही तुमची वेळ विसरून जाता. तुम्ही नेहमी स्वतःला विसरून जाल की ही स्त्री एवढी चालक आहे. मी नेहमी स्वतःला विचारतो, मंडळींनो, केव्हा संकटात असल्याचे दाखवते, जेणेकरून तुम्हाला तिची स्नानुभूती वाटेल. ही स्त्री केवळ एका तुमच्या पैशावर नाही, तुमच्या संसारावर डोळा ठेवून आहे, तुमच्या भावनांशी खेळत आहे. उद्या शनिवारी 1 ऑगस्टला ती तुमच्याकडून मोठं घर, आर्थिक मदत मागवू शकते किंवा तुम्हाला एखाद्या अशा भावनिक जाळ्यात अडवू शकते जिथून बाहेर पडताना तुमची बदनामी निश्चितच असेल. आणि जर तुम्हाला अजूनही शंका असेल तर मंडळींनो, 3 लक्षणावरून तुम्ही तिला आज ओळखू शकाल. त्यातलं पहिलं लक्षण म्हणजे तुमच्यासमोर इतरांची प्रचंड बदनामी करेल. तुमच्या जवळ एखाद्या व्यक्ती म्हणजे तुमच्या घराबद्दल किंवा सहकार्याबद्दल तुमच्या पाठीमागे तुमच्यासमोर बदनामी करेल आणि तुमच्या पाठीमागे तुमच्याबद्दल इतरांजवळ बदनामी करेल. तिचा तुमचा पगार, तुमचा बँक बॅलन्स किंवा तुमच्या मालमत्तेची जास्त रस असेल. आज मला एवढ्या पैशाची गरज आहे, हे माझं काम करून दे, असं म्हणून ती तुमच्याकडून आर्थिक फायदा लाटण्याचा प्रयत्न करू शकते. ती तुमच्यासोबत असताना अचानक तिला फोन कॉल येईल आणि ती बाजूला जाऊन बोलेल. तुमच्यापासून गोष्ट लपवण्याचा प्रयत्न करेल. तिच्या चेहऱ्यावर एक भीती किंवा खोटेपणा तुम्हाला नेहमी जाणेल. तूळ राशी, शनी आणि मंगळ युती तुम्हाला हाच इशारा देत आहे की या स्त्रियेचा खरा चेहरा ओळखण्याची वेळ आता आली आहे. जर तुम्ही तिच्या गोड बोलण्याला बळी पडत असाल तर उद्याचा सूर्य तुमच्या आयुष्यात अंधार घेऊन येईल. आता प्रश्न येतो की ती नेमका कोणता कट रचत आहे, तिचा पहिला वार कसा असणार आहे, आणि हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ स्किप करू नका, पूर्ण पहा. तूळ राशीच्या जातकांना लक्ष देऊन नीट ऐका, कारण आपण या व्हिडिओच्या सर्वात महत्त्वाच्या संवेदनशील भागाकडे आला आहोत. तुम्ही आतापर्यंत ती लक्षणे समजून घेतली होती की ती कोण असू शकते आणि अंदाज पण लावला होता. आता सर्वात मोठा प्रश्न हा आहे की उद्या रात्री तुमच्यावर नेमकं कसा वार करणार आहे, तिचं अंतिम कट काय आहे. आता ग्रहांची आजची स्थिती सांगते की तूळ राशीच्या लोकांचा स्वाभिमान खूप मोठा असतो. तुम्ही कोणासमोर झुकत नाही आणि चुकीच्या गोष्टी सहन करत नाही. तिसरी नेमकी तुमच्या या स्वभावाला आणि तुमच्या रागाला स्वतःच हत्यार बनवत आहे. मंडळींनो, तुमच्या रागाला स्वतःचं हत्यार बनवत आहे. ती तुमच्यावर प्रामुख्याने 3 मार्गाने हल्ला चढवणार आहे. ज्याची तयारी पायरी तिने आधीपासूनच केली आहे. पहिला आणि सर्वात भयंकर गोष्ट म्हणजे खोटे आरोप. उद्याच्या दिवशी कुंडलीत राहूचा प्रभाव वाढल्यामुळे ती स्त्री तुमच्यावर एखादा खोटा आरोप लावू शकते जिचा तुम्ही कधी विचार देखील केला नसेल. जर तुमच्या कामाच्या ठिकाणी ती स्त्री असेल तर तुमच्यावर फसवणूक किंवा दगाफटका केल्याचा खोटा आरोप लावेल, तुमची नोकरी धोक्यात आणेल. आणि जर ती नातेसंबंधामध्ये किंवा वैयक्तिक आयुष्यात असेल तर ती घरगुती वादाचे रूप थेट पोलीस स्टेशन किंवा कोर्ट कचेरीच्या पर्यंत घेऊन जाण्याचा सल्ला देईल. आणि जर तुम्ही त्यांच्याशी वाद घालायला गेलात तर ती स्वतः बरोबर दाखवेल आणि तुमच्या विरुद्ध पुरावे उभे करेल आणि तुम्हाला गेल्या गोत्यात आणेल आणि दुसरा वार तुमच्या खिशात किंवा तुमच्या कामाच्या म्हणजे तुमच्या कष्टाच्या पैशावर येईल. तूळ राशीचे लोक अतिशय संवेदनशील असतात, त्यामुळे त्यांच्यासमोर भावनिक नाटक करून, रडून किंवा स्वतःला मोठ्या संकटात दाखवून तुमच्याकडून मोठी रकमेची मागणी देखील करू शकते किंवा एखाद्या खोट्या व्यवसायात तुम्हाला गुंतवणूक करायला लावू शकते. त्यामुळे तिथे काळजी घ्या, कारण तुमचा पैसा कायमचा अडकू शकतो आणि तुम्ही कायमच्या रस्त्यावर येऊ शकतात. तिसरी, हे पैसे स्वतःच्या स्वार्थासाठी वापरून तुम्हाला कंगाल बनवण्याचा कट रचत आहे. तूळ राशीच्या लोकांना तुमच्यासाठी तुमची इज्जत, पद, प्रतिष्ठा हे समाजामध्ये खूप मोठे आहे.
आणि याच पातळीवरती ही स्त्री उद्या तुम्हाला बदनाम करण्याचा पुरेपूर प्रयत्न करू शकते. तुमचे वैयक्तिक मेसेज, फोटो किंवा तुमचे काही लोकांसोबतचे व्यवहार ही स्त्री सर्वांसमोर आणू शकते आणि खोट्या अफवा पसरून तुमची प्रतिमा मिलिन करण्याचा प्रयत्न करेल. हा तिचा हेतू केवळ तुम्हाला मानसिक आणि आर्थिकदृष्ट्या खचवून टाकण्याचा असेल. ती प्रयत्न करेल की तुम्हाला जेवढं आर्थिक आणि मानसिकदृष्ट्या कमजोर करून टाकायचे की तुम्ही परत उभा राहू शकणार नाही. आता विचार करा, उद्या तुम्ही स्वतःचा ताबा गमवाल, तिच्यावर ओरडलात किंवा तिच्याशी वाद घातलात तर काय होईल? ग्रहांची वक्रदृष्टी उद्या तुमच्यावर आहे. तुमच्या रागाच्या भरात काही बोलत आहात ते रेकॉर्ड होऊ शकतं आणि त्याचा वापर तुमच्या विरुद्ध पुराव्यासाठी होऊ शकतो. उद्या शनिवारी 1 ऑगस्टला तुमची संयमाची सर्वात मोठी परीक्षा असणार आहे. उद्या येणारं वादळ शांतपणे वाहून जाऊ द्या, नाहीतर तुमचं घर, तुमचा व्यवसाय, तुमची नोकरी सर्व त्यासोबत वाईल आणि तुम्ही एका अशा चक्रव्यूहात अडकाल जिथून तुम्हाला बाहेर पडणं आयुष्यभर शक्य होणार नाही. उद्या कोणत्या 3 महाचुका टाळायच्यात ज्यामुळे तिसरी तुमचं काही वाकडं करू शकणार नाही? चला तर मग जाणून घ्या या 3 महाचुका ज्या तुम्हाला उद्या चुकूनही करायच्या नाहीत. मंडळींनो, उद्या शहाणपणाचा आणि शांतपणाचा निर्णय तुम्हाला सुरक्षित ठेवू शकतो. शत्रू किती बलवान असला तरी तुमचा शांत आणि सहनशील स्वभाव त्या शत्रूवरती मात करू शकतो. त्यामुळे उद्या तुम्हाला कितीही राग आला तरी तुम्ही संयम ठेवायचा आहे आणि शांत राहायचं आहे. दुसरी चूक जी तुम्हाला उद्या बिलकुलही करायची नाही ती म्हणजे कोणते आर्थिक व्यवहार, तुमचे सिक्रेट किंवा तुमचे गुप्त गोष्टी, कंपनीतल्या काही महत्त्वाच्या गोष्टी, फायनल्स ईमेल कोणासोबतही शेअर करायचे नाही. कुणी कितीही विचारलं तरीही कोणालाही तुमचं सिक्रेट सांगायचं नाही. आणि तिसरी चूक जी तुम्हाला करायची नाही ती म्हणजे कुणी तुमच्यासमोर किती दयावया केली तरी रडले तरीही कोणाला पैसे उधार देऊ नका किंवा कोणासोबतही पैशाचे व्यवहार करू नका, कारण उद्या दिलेला पैसा हा परत येण्याची शक्यता येणार नाही. त्यामुळे उद्या कोणालाही उधार पैसे देऊ नका. या 3 महाचुका टाळल्या तर तुमच्यासाठी उद्याचा दिवस हा रोजच्या प्रमाणेच असेल. उद्या तुमच्या संयमाची सर्वात मोठी परीक्षा असेल, पण जर तुम्ही याला शांतपणे उत्तर दिलं तर पुढचा येणारा प्रत्येक दिवस हा तुमच्यासाठी सोन्यासारखा ठरेल. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा, कारण यामुळे शनिदेव महाराज तुमच्यावर कृपा दृष्टी ठेवतील. आणि जर तुम्ही सुद्धा या राशीचे असाल तर कमेंट बॉक्समध्ये जय शनिदेव नक्की लिहा आणि सकर्मक ऊर्जा इतर राशींच्या लोकांपर्यंत पोहोचवा. तर पहा मंडळींनो, आता या भयंकर संकटातून आणि वाईट स्त्रीच्या करणीपासून स्वतःचं रक्षण करण्यासाठी तो महाउपाय कोणता आहे तो जाणून घेण्यापूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला नक्की दाबा. तूळ राशीच्या मंडळींनो, शनिवारी 1 ऑगस्टच्या दिवशी या संकटाचा नाश करण्यासाठी तुम्हाला शनिदेव आणि बजरंग बलीचा हा अत्यंत सोपा आणि गुप्त उपाय स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगणार आहे. तर तो तुम्हाला करायचा आहे. पहिली पायरी म्हणजे शनिवारी 1 ऑगस्ट रोजी संध्याकाळी सूर्योदयाच्या वेळी म्हणजे 6 ते 7 या वेळेत एक कोरडा नारळ आणि त्यात थोडे काळे तीळ भरा. दुसरी पायरी, त्यानंतर मारुती मंदिरात किंवा शनी मंदिरात जाऊन बजरंग बली समोर किंवा शनिदेवासमोर 1 मोहरीचा तेलाचा दिवा लावा. तो नारळ तुमच्या डोक्यावरून घड्याळाच्या काटेच्या उलट्या दिशेने 7 वेळा उतरा आणि ओम शनिचराय नमः, ओम शनिचराय नमः असं म्हणून मंडळीनो, तसंच हनुमान चालीसाचा एक पाठ नक्की करा. तो नारळ तुमच्या मंदिराच्या पायरीवर किंवा मारुतीच्या रायांच्या चरणीशी ठेवून सरळ घरी निघून जा. मागे वळून पाहू नका आणि वाटेत कोणाशी बोलू नका. हा महाउपाय केल्याने तिसरी किंवा कोणताही शत्रू तुमच्या अजिबात काही वाकडे करू शकणार नाही आणि सर्व वाईट शक्ती तुमच्या घराच्या बाहेरच भस्म होतील. येणारा व्हिडिओ तुमच्या आयुष्यात आणखी एक मोठा बदल घेऊन येणार आहे. देव तुमचं भलं करो. स्वामी समर्थांची तुमच्या घरावर, तुमच्या कुटुंबावर नक्कीच भरभरून कृपा होईल. तर मंडळींनो, हा उपाय तुम्ही नक्की करून पहा. तर हा उपाय केल्याच्या नंतर हा उपाय मी असा केला आहे किंवा तसा केला आहे अशी गोष्ट देखील तुम्ही कोणाला सांगू नका. तर मंडळींनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर कमेंट करून मला नक्की सांगा. तर भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व मंडळींना श्री स्वामी समर्थ. गुरुदेव दत्त. गुरुदेव